सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 7 मधून भाजपचे पद्माकर काळे आणि प्रभाग 15 मधून बाबा करगुळे हे पराभूत झाले. पराभूत झाल्यानंतर देखील काळे आणि करगुळे हे नगरसेवक होणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपने या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 102 पैकी 87 जागांवर विजय मिळवून महानगरपालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. या घवघवीत यशामुळे भाजपला स्वीकृत सदस्यांच्या माध्यमातून आपले संख्याबळ आणखी वाढवण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेत 10 निवडून आलेल्या नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य अशी तरतूद आहे. या सूत्रानुसार सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला किमान 9 स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे भाजपचे सभागृहातील संख्याबळ 87 वरून थेट 96 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या स्वीकृत सदस्यांमध्ये पक्षातील नाराज, निष्ठावंत तसेच अनुभव संपन्न नेत्यांना संधी दिली जाऊ शकते. यामध्ये शहर भाजपच्या अध्यक्षा आणि महापालिका कामकाजाचा अनुभव असलेल्या रोहिणी तडवळकर यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच आमदार देवेंद्र कोठे यांचे विश्वासू सहकारी आणि निवडणुकीत पराभूत झालेले पद्माकर काळे व बाबा करगुळे यांनाही स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पराभवानंतरही हे नेते पुन्हा सभागृहात सक्रिय दिसण्याची शक्यता आहे.